कोल्हापुरातील सुहास उर्फ पप्पू कांबळेनं 2014 मध्ये क्रशर चौकातून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं। या प्रकरणी त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं होतं। या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती R.V. अदोणी यांच्या न्यायालयात झाली। त्यानंतर संशयित सुहास कांबळेला 3 वर्ष सक्त कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडईत सुहास उर्फ पप्पू कांबळे राहतो। त्याची याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती। 20 फेब्रुवारी 2014 रोजी क्रशर चौकातून त्या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि त्या मुलीला सातारा बेळगाव इथं ठेवलं होतं। घटप्रभा गावाजवळ 8 ते 10 दिवस कोंडून ठेवून पप्पू कांबळेनं लग्न करण्यासाठी त्या मुलीला मारहाण केली। या प्रकरणी पप्पू कांबळेला अटक झाली। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती R.V. अदोणी यांच्या न्यायालयात सुरू होती। सरकार पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील अनिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद आणि त्यांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायालयानं पप्पू कांबळेला दोषी ठरवलं। 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड तसंच दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयानं सुनावली। या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून स्वाती कंदले, विशाल तळेकर, जनार्दन खाडे यांनी काम पाहिलं।